रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण आहोत ढोकळे कोलशेत रोडला एव्हरेस्ट वर्ल्ड नावाचं साधारणतः 15 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यातच आपण 650 कार्पेट असणारा एक 2 BHK फ्लॅट बघतो, जो जुना कार्पेट असल्या कारणानं तुम्हाला जाणवेल प्रॉपर बाल्कनीसहित असणारा, मोठी बाल्कनी जी वापरता येणाऱ्या बाल्कनीसहित फ्लॅट असेल. आणि जर आपण बाल्कनीमधनं पुढे बघितलं तसं मोकळा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं समोर दिसतो. डायरेक्ट तुम्हाला इकडून जर बघितलं तुम्ही तर डायरेक्ट गोदरेज इरडनवूड म्हणा किंवा मग डायरेक्ट डोंगर दिसतो, अशा पद्धतीचं खरं तर हे फ्लॅट असणार आहे. जर आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये जाण्याचा विचार जर केला तर तुम्ही बघू शकता, आज जर आपण कंपासद्वारे बघितलं तर बाहेर जाताना हा ईस्ट असणारा फ्लॅट आहे आणि आतमध्ये येताना वेस्ट वेळा फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे 2 फ्लॅट समोर आहेत आणि 2 फ्लॅट ह्या साईडला असे टोटल 4 फ्लॅटची संख्या आहे. आणि ज्यावेळेला लिफ्टचं बघितलं तर 2 लिफ्ट असणार आहेत. आणि ह्याच्यात हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी सेफ्टी डोअरचं त्याचं मस्तपैकी असं काम केलेलं आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्हाला डायनिंगचा स्पेस आहे, पण आत्ता जे मालक आहेत तिथे राहत नाहीत आणि त्यांनी इथे आपलं सामान ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की थोडी जागा कमी आहे की काय, पण हे सोफा इकडे परत इकडे सोफा, त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने जाणार. पण तरी पण जागा जर बघितली तर मोठी आणि प्रशस्त चांगली जागा आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर मालकाने ऑलरेडी फॉल सिलिंग वगैरे केलेला आहे. हा फ्लॅट पहिल्यांदा रेंटवरती होता, पण आता तो खाली झाला, आता यांना सेल करायचा आहे. आणि मग तुम्हाला जे आपला व्हिडिओ चालू होताना जी आपण पहिली बाल्कनी दाखवली ती अशी बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते. आणि बाल्कनीच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही इकडे येऊ शकता. आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे जे मोकळी जागा होती इथे त्यांनी खालच्या साईडला कपाट बनवले, वरती प्रत्येक स्पेससाठी म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं बनवून ठेवलेलं आहे. आणि जेणेकरून तुमची ही जागा त्यांनी प्रॉपर कव्हर करून घेतलेली. आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर परत तुम्ही बघू शकता इथे त्यांनी मॉड्युलर किचन, गॅसची पाईपलाईन, 2 साईडला असणारं प्लॅटफॉर्मचं किचन बनवलेलं आहे. हे मॉड्युलर किचन कामाचं नाही आहे, ह्याच्यात तुम्हाला थोडंसं काम वगैरे आल्यानंतर करावंच लागणार आहे. आणि ह्या साईडला परत एक स्टँडिंग बाल्कनी टाईप तुम्हाला बाल्कनी ह्या साईडला पण उपलब्ध ह्या किचनच्या नक्की उपलब्ध आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला त्यांनी फ्रीज वगैरे ठेवलेलं आहे, ह्या साईडला फ्रीजची जागा केलेली आहे. आणि जेव्हा आपण किचनमधनं बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्ही इकडे जर आला तर तुम्हाला चांगलं मोठं बेडरूम एक मिळतं, जे तुम्ही बघू शकता. त्या साईडला बेड लागले, आधी ह्या साईडला एवढी जागा, परत इकडल्या ह्या साईडला पण एवढी जागा. आणि इकडे कपाटासाठी जागा प्रॉपर अशी सेट आहे. आणि इथे तुमचं विंडो AC लावून सोडलेलं आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी टाईप ह्या बेडरूमला पण उपलब्ध आहे. ही खिडकी जी आहे ही पश्चिम दिशेला असल्या कारणानं तुम्हाला हायवेचा फ्लो मात्र या घरामध्ये दिवस रात्र चांगल्या पद्धतीचा राहील. लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. फ्लॅटची जर बिल्डिंगची आपण जर वरती बघितलं तर जवळजवळ 16 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा फ्लॅट जो आहे तो लोअर फ्लोअरलाच फ्लॅट आहे. आणि नंतर आपण ह्या साईडला आलोत की इथे तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे, जे चांगलं मोठं आणि प्रशस्त नक्की आहे. आणि नंतर ह्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक बेडरूम आहे, जे हे मोठं आणि प्रशस्त असणार. कारण इकडून जर बघितलं 2-3 फूट जागा, पलीकडच्या साईडला 2-3 फूट जागा, ह्या साईडला पण 2-3 फूट जागा आहे. इथे तुमच्या समोरच चांगल्या पद्धतीनं एक कपाट बनवलेलं आहे, जे प्रशस्त आणि मोठं आहे. आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट, ह्या साईडला तुम्हाला एक नवीन, ह्या साईडला पण एक मोठं तुम्हाला मिळतं ह्या बेडरूममध्ये. आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला ह्याच बेडरूममध्ये परत तुम्हाला बाल्कनी मिळेल. बाल्कनीचं घर जर कोणाला हवं असेल तर मला असं वाटतं हे बाल्कनीचं घर आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता बाल्कनी. आणि ह्या ज्या वेळेला बाल्कनीमधून आपण उभे राहणार आहोत त्यावेळेला समस्तपैकी तुमचा जो पोडियम व्ह्यू आहे, पोडियमवरती स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात. आणि ह्या ज्या बाल्कनी आहेत, सध्या जे स्विमिंग पूल वगैरे आहे ते कार्यरत नाही, कोविडनंतर ते बंद झालेलं होतं. पण तुम्हाला ते नवीन करून मिळण्याकरता थोडीशी वाट बघावी लागणार आहे, साधारणतः 5 ते 6 महिन्याची वाट बघावी लागेल. त्याच्यानंतर ते सगळं तुमचं हे जे पोडियमचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी त्या इत्तंभूत नीटनेटक्या चालू होतील. ही बाल्कनीची साईज पण जर तुम्ही बघितली तर हे मोठी आणि प्रशस्त आहे. अशा पद्धतीचा बाल्कनीचा फ्लॅट आहे. आणि हा ढोकळे कोलशेत रोडवरती एव्हरेस्ट नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये हा फ्लॅट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून याचा अंतराचा जर आपण विचार केला तर साधारणतः 6.5-7 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट असणार आहे. इथे समोरच तुम्ही बघितलं तर नमो सेंट्रल पार्क पण आहे, हॉस्पिटल म्हणा, बाकी छोट्या छोट्या शाळा म्हणा किंवा बाकी किराणा दुकान, हे ते सगळं भाजीपाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इत्तमच सुद्धा ढोकळे कोलशेत रोडवरती सगळ्या मिळतात. अशाच पद्धतीचा हा खरं तर फ्लॅट आहे. ज्या मंडळींना थोडं बजेट ॲडजस्टेबल असेल मला असं वाटतं त्यासाठी हा फ्लॅट असू शकतो. जर हा याच्यासोबत आपल्याला स्टील कार पार्किंग पण कवर्ड मिळणार आहे. आणि ह्याची जी किंमत आहे मात्र ही किंमत ठेवताना ह्या मालकाने 1,07,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे.
आणि 1,07,000 ते निगोशिएबल असणारी किंमत आहे. आणि ह्याच्यात तुम्ही OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत. तुम्ही कोणत्या बँकेकडनं जाऊन अप्रोच लावून तिथे लोन आपल्याला 100% मिळू शकतं. आणि चांगल्या पद्धतीने, तर कोणते असं काही चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत असं नक्कीच नाही आहे. सगळ्या गोष्टी इत्तमभूत आणि चांगल्या पद्धतीच्या आहेत. त्याच्यामुळे जर हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा. आणि फ्लॅट आवडला असेल व्हिडिओवरती तर बघायला यायचं असेल तरी मला फोन करा. अशाच पद्धतीचे नवीन जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॅट आम्ही तुम्हाला कंटिन्यू काढत आहोत, तुमच्यापर्यंत ठेवत आहोत. मला असं वाटतं तुम्ही त्या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमचं काय चुकतं आहे किंवा काय सगळ्या गोष्टी आम्ही तुम्ही सांगत गेलात. आम्ही त्याच्यात बदलाव करत जाऊ आणि मग त्या सुधारणा आम्ही करत जाऊ. लाईटीचा किंवा पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळं सुव्यवस्थित आणि नीटनेटक्या पद्धतीने इकडे चाललेलं आहे. तर तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.